नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवसार तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो। बघा, आपल्याकडे जो आहे ना एक प्रश्न आहे की जो विचारण्यात आला होता एसटीआय 2018च्या परीक्षेमध्ये। बघा, आपण जेवढे काही प्रश्न घेत आहे ना, जे एमपीएससीच्या राज्यसेवेला इंग्लिश ग्रामरवरती प्रश्न विचारले जातात, कंबाईन ग्रुप बी आणि सीला प्रश्न विचारले जातात, आणि आयबीपीएस क्लर्क आणि पीओ, त्याचप्रमाणे इन्शुरन्सचे जेवढ्या काही एक्झाम असतात, म्हणजे तात्पर्य जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत ना त्याला जे इंग्लिशचे ग्रामर विचारले जाते त्यावरती आपण सर्व जे डीपमध्ये प्रश्न घेत आहे। ठीक आहे, तर जे नवीन विद्यार्थी असतील लाईक सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा। बघा, आता प्रश्न काय होता, रिकाम्या जागेवाला प्रश्न होता की द शिप वॉज ब्रेक अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड डॅश ड्रोन। हे रिकामी जागा आहे, त्या रिकाम्या जागेमध्ये जे आहे ना आपल्याला एक पर्याय म्हणून जो आहे ना निवडायचा आहे। ठीक आहे, आता बघा एसटीआय 2018चा प्रश्न होता, तर सर्वात पहिले तर हे समजून घ्या वाक्याचा सब्जेक्ट काय। बघा, या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे ना या द शिप पासून सुरू होतो, वाज क्रिक ब्रेक। आता बघा लक्ष द्या, या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे ना पहिल्यांदा हा शिप आहे, त्याच्यानंतर हे वर्ब आहे, म्हणजे वाक्य जे आहे ना हे आपल्या पास्ट टेन्स मधलं सुरू झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर हे क्रियापदाचं कुठलं फॉर्म आहे, थर्ड फॉर्म आहे, म्हणजे सेंटेन्स हे पॅसिव्ह मधलं आहे। पॅसिव्ह वॉइस मध्ये सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळातलं वाक्य आहे। आता पुढे काय म्हटलेलं आहे, हे जे अँड आहे ना हे काय माहित आहे का, हे कंजंक्शन आहे। कंजंक्शन म्हणजे काय असते की दोन वाक्य जोडणारा शब्द, आणि वाक्य कसं बनत असते, कमीत कमी त्या वाक्यामध्ये काय असायला पाहिजे, सब्जेक्ट वर्ब असायला पाहिजे, म्हणजे वाक्य म्हणता येते। आणि एवढं जरी नसलं, क्रियापद जरी असलं, दोन वेगवेगळे क्रियापद जरी कनेक्ट झाले त्याला आपण काय म्हणतो, क्लॉज म्हणतो, आणि जो जोडणारा शब्द असेल त्याला कंजंक्शन असं म्हटलं जाते। आता पुढे बघा, एव्हरी म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर मॅन आहे। साधी सरळ कॉन्सेप्ट आहे की नामाच्या आधी इच किंवा एव्हरी येत असेल तर क्रियापद मग ते पुढे किती असो, नाव सब्जेक्ट किती असो काही फरक नाही पडत, नाउन प्रोनाउन किती असो, येणारे क्रियापद जे आहे हे नेहमी सिंग्युलरच येते। आता बघा, एव्हरी मॅन म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर वुमन म्हटलेलं आहे, नंतर चाइल्ड म्हटलेले आहेत। हे जे आहेत ना जवळपास तीन नाउन आहेत, कॉमन नाउन म्हणजे मॅन आहे, वुमन आहे आणि नंतर चाइल्ड आहे, आणि त्या सर्वांच्या आधी काय आलेलं आहे, एव्हरी आलेलं आहे, आणि हे बघा दोन वुमन आणि चाइल्डला अँड न कनेक्ट केलेलं आहे। आता अशा वेळेस भरपूर विद्यार्थी काय करतील माहिती आहे काय, की जे प्लुरल वाला वर्ब आहे ना ते घेतील, पण ते नाही येणार, कारण की या वाक्यामध्ये कंजंक्शन नंतर जे एव्हरी आहे ना हा सब्जेक्ट असेल जो की एकवचनी आहे। इच किंवा एव्हरी हा जर का सब्जेक्ट असेल तर क्रियापद हे नेहमी सिंग्युलर म्हणजे एकवचनी येते। म्हणून इथं काय येणार, तुमचं वर्ब काय यायला पाहिजे, सिंग्युलर यायला पाहिजे। मग आता वर्ब बघा काय होतं, इथं आपलं वाज होतं, आपल्या वाक्याची सुरुवात वाज न झालेली आहे, म्हणजे हे तुमचं काय यायला पाहिजे, वाजच यायला पाहिजे, हे आपला आन्सर असेल। वर तर येणार नाही कारण एव्हरी हा सब्जेक्ट आहे, हॅड पण येणार नाही, बरोबर आहे, त्याच्यानंतर हॅड बीन पण येण्याचा प्रश्नच नाही, म्हणजे आपलं जे आन्सर होणार ना विद्यार्थी मित्रांनो हे पहिलं जे आहे ना ऑप्शन हेच येणार आहे।